सर्कस. वसंत आपल्या बाबांबरोबर सर्कस पाहायला गेला होता. खूपच मोठा तंबू उभारला होता. पुष्कळ लोक सर्कस पाहायला आले होते. खेळ सुरू झाला. एक गमतीदार पोशाख केलेला माणूस रिंगणात आला. तो फार ठेंगणा दिसत होता. त्याने रंगीबेरंगी पट्ट्याचा कोट घातला होता. तो कोलांट उड्या मारत होता. तोंड वेडेवाकडे करत होता. वसंतला सारखे हसू येत होते. त्याने विचारले, बाबा, कोण हो हा? बाबा म्हणाले, अरे, हा तर विदूषक. नंतर एक चाकी सायकल घेऊन काही मुली आल्या. उंच ताणलेल्या तारावर त्या सायकली चालू लागल्या. त्या पडल्या नाहीत की त्यांचा झोक देखील गेला नाही. हे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. बँड वाजत होता. त्या तालावर उंच बांधलेल्या झोपाळ्यावरचे खेळ झाले. मग रिंगणात एक माणूस आला. हातात एक लांबच लांब चाबूक होता. बाबा म्हणाले, हा रिंग मास्तर बरं का वसंता? मग तर फारच मजेचा खेळ सुरू झाला. काही घोडे रिंगणात आले. ते वेगाने धावू लागले. काही घोड्यांच्या पाठीवर मुली उभ्या होत्या. विदूषक एका घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागला. पळत्या घोड्यावरून तो दोनदा पडला. लोक हसले. मग मात्र तो चपळाईने एका घोड्यावर स्वार झाला. भरधाव पळणाऱ्या घोड्याच्या पाठीवर उभा राहून तो गमती करू लागला. ते पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या. घोडे निघून गेले आणि सोंडांनी मुजरा करत हत्ती आले. लाकडी ठोकळ्यावर पाय ठेवून ते उभे राहू लागले. ओळीने रिंगणात गोल पळू लागले. इतक्यात एका बाजूने डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. वाघ, सिंह उड्या मारत रिंगणातल्या एका पिंजऱ्यात आले. रिंग मास्टर पुढे सरसावला. त्याच्या इशाऱ्याप्रमाणे वाघ व सिंह खेळ करू लागले. कोणी स्टूलवर बसले तर कोणी जाळाच्या चक्रातून उडी मारली. खेळ चालू होता. बँड वाजत होता. वसंत खेळ पाहण्यात दंग झाला होता. खेळ केव्हा संपला हे देखील कळले नाही. मित्रांनो, सर्कस नावाचा छोटासा पाठ तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या बालमित्रांना व वर्गमित्रांना पण हे पाठ शेअर करा. आपलं पाठ्यपुस्तक यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.